Hello friends, welcome to my channel Learn English Winglish मराठीतून. It's reading time. आज आपण वाचन करू. This lesson 1.11 reading time is from your textbook My English Book 2. 1.11 किंवा 1.11 रीडिंग टाइम हा धडा तुमच्या माय इंग्लिश बुक 2 ह्या पुस्तकातील आहे. सो लुक, लिसन अँड रिपीट. तर पहा, ऐका आणि म्हणा. वाय डू यू नीड टू लुक? इट्स बिकॉज देर आर पिक्चर्स इन बिटवीन अँड यू हॅव टू से द वर्ड इन इट्स प्लेस. तुम्हाला का पाहायला सांगितलं आहे माहित आहे का? कारण धड्यामध्ये काही चित्र दिली आहेत आणि तुम्हाला त्या चित्रांच्या जागी जो शब्द आहे तो म्हणायचा आहे. आय विल बी डुईंग दॅट फॉर यू. मी तुम्हाला ते शब्द सांगणार आहे. सो यू जस्ट लिसन अँड रिपीट. तर तुम्ही फक्त ऐका आणि म्हणा. चला तर सुरुवात करूया. आय एम ड्रॉइंग and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the stars and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. Now let's understand the meaning and learn the spellings. आता आपण धड्याचा मराठीतून अर्थ समजून घेऊया आणि स्पेलिंग शिकूया. करायची का सुरुवात? आय एम ड्रॉइंग अँड माय फ्रेंड्स आर लुकिंग ॲट माय पिक्चर. मी चित्र काढत आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणी माझ्या चित्राकडे पाहत आहेत. DRAW ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. एम ड्रॉइंग AM स्पेस DRAWING म्हणजे AM लिहायचं, त्याच्या पुढे एक जागा सोडायची आणि ड्रॉइंग DRAWING ड्रॉइंग लिहायचं. ह्याचा अर्थ होतो काढत आहे. फ्रेंड्स FRIENDS फ्रेंड्स म्हणजे मित्रमैत्रिणी. लुक LOOK लुक म्हणजे पाहणे किंवा बघणे. आणि आर लुकिंग म्हणजे पाहत आहेत. ARE स्पेस LOOKING आर लुकिंग म्हणजे पाहत आहेत किंवा बघत आहेत. पिक्चर PICTURE पिक्चर म्हणजे चित्र. दे सी द सन, द मून, द स्टार्स अँड द क्लाउड्स इन द स्काय. त्यांना आकाशात सूर्य, चंद्र, तारे आणि ढग दिसतात. SEE म्हणजे दिसणे किंवा बघू शकणे. सन SUN सन म्हणजे सूर्य. मून MOON मून म्हणजे चंद्र. स्टार्स STARS स्टार्स म्हणजे तारे किंवा चांदण्या. CLOUDS क्लाउड्स म्हणजे ढग. SKY स्काय म्हणजे आकाश. द पीकॉक इज डान्सिंग नियर द ट्री. मोर झाडाजवळ नाचत आहे. पीकॉक PEACOCK पीकॉक म्हणजे मोर. डान्स DANCE डान्स म्हणजे नाचणे. इज डान्सिंग IS स्पेस DANCING इज डान्सिंग नाचत आहे. नियर NEAR नियर म्हणजे जवळ. ट्री TREE ट्री म्हणजे झाड.
The sparrow is sitting in between the crow and the parrot. चिमणी कावळा आणि पोपटाच्या मध्ये बसली आहे. स्पॅरो SPARROW स्पॅरो म्हणजे चिमणी. CROW क्रो म्हणजे कावळा. पॅरेट PARROT पॅरेट म्हणजे पोपट. सिट SIT सिट म्हणजे बसणे. इज सिटिंग IS स्पेस SITTING इज सिटिंग म्हणजे बसली आहे. बिटवीन BETWEEN बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. The cow and the deer are grazing in the meadow. गाय आणि हरिण कुरणात चरत आहेत. काऊ COW काऊ म्हणजे गाय. डिअर DEER डिअर म्हणजे हरिण. GRAZE ग्रेज म्हणजे चरणे. आर ग्रेझिंग ARE स्पेस GRAZING आर ग्रेझिंग म्हणजे चरत आहेत. मेडो MEADOW मेडो म्हणजे कुरण किंवा गवत असलेली जमीन. The monkey is sitting up there on a branch of the tree. माकड तिथे वरती झाडाच्या एका फांदीवर बसला आहे. मंकी MONKEY मंकी म्हणजे माकड. अप UP अप म्हणजे वर. देर THERE देर म्हणजे तिथे. ब्रांच BRANCH ब्रांच म्हणजे फांदी. The squirrel is also sitting on a branch of the tree. खार सुद्धा झाडाच्या एका फांदीवर बसली आहे. स्क्विरल SQUIRREL स्क्विरल म्हणजे चानी किंवा खार. ALSO also म्हणजे सुद्धा. So many new words aren't they? किती नवीन शब्द हो की नाही. Learn these new words and learn to make such short sentences. हे शब्द पाठ करा आणि अशी छोटी छोटी वाक्य बनवायला शिका. I will play the lesson again. You all also say it after me. मी पुन्हा धडा ऐकवते. माझ्या पाठोपाठ तुम्ही सुद्धा म्हणा. Thanks for listening. Bye for now. Happy learning. I am drawing and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the stars and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree.